Hello everyone, welcome back to our new lecture. आज आपण बघणार आहोत moving load. So we'll start the software. New project space. Length units meter, force units kilonewton. Okay, next add beam, finish. Okay, we'll start creating our geometry. आपण front view घेऊयात. ओके, सो आपल्याला एक प्री-स्टेक तयार करायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला मूव्हिंग लोड अप्लाय करायचे आहे. ओके, सो त्यासाठी आपण इथे एक बीम क्रिएट करूयात. त्यासाठी फ्रॉम 0 to 3 to 6. ओके, 6 मीटरचा आपण एक बीम क्रिएट केला आहे. त्याला 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. आपण 3 वरती पण एक नोड क्रिएट केला आहे. ओके, आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये बघूया जॉमेट्री ऑफ ग्रिड. ओके, आता आपल्याला याचं ट्रान्सलेशन रिपीट करायचं आहे. सिलेक्ट केला आपण बीम आपला, त्यानंतर ट्रान्सलेशन रिपीट मध्ये गेलो. ओके, आपल्याला झेड डिरेक्शन मध्ये याला ट्रान्सलेट करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ स्टेप्स आपण याचे घेऊयात. सपोज 5. डिफॉल्ट स्टेप स्पेसिंग आपण 10 मीटर घेऊयात. ओके, देन just click on link steps. ओके, हे आपली स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती प्लेट अप्लाय करायची आहे. सो आपण इथून ऍड 4 नोडेड प्लेट्स घेतल्या. ओके, फर्स्ट नोड, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, आपण इथं नोड प्लेट अप्लाय केलेली आहे. 3D रेंडर्ड व्ह्यू मध्ये आपण बघूया. आपण बघू शकतो आपल्या जॉमेट्री वरती स्ट्रक्चर वरती प्लेट अप्लाय झालेली आहे. आता आपण त्याला प्रॉपर्टीज असाइन करूयात. प्रॉपर्टी असाइन करण्यासाठी आपण जनरल मध्ये जातो. ओके, जनरल मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपले जे बीम्स आहेत त्याला आपल्याला प्रॉपर्टी असाइन करायची, सेक्शन द्यायचं आहे. डिफाइन मध्ये गेलो, रेक्टँगल. ओके, सपोज आपण ते 0.45 मीटरचा घेऊयात आपलं कॉलम बीम. ओके, 0.45 चा घेतलेला आहे. 0.45 आहे, 0.45. ओके, आपण आपल्या बीम साठी इथं प्रॉपर्टी असाइन केलेली आहे. ओके, ते आपल्याला फक्त इथे असाइन टू व्ह्यू करायचे. असाइन टू व्ह्यू. ओके, त्याआधी आपण एक प्लेट साठी आपल्या थिकनेस अप्लाय करूयात. आपण जी प्लेट ऍड केली त्यासाठी आपण थिकनेस अप्लाय करूयात. थिकनेस आपण 0.20 चा घेऊयात. ओके, ऍड क्लोज. आपण कॉलमची बीमची जी प्रॉपर्टी आहे ती आपण असाइन करूयात. असाइन टू व्ह्यू, असाइन येस. ओके, त्यानंतर प्लेट थिकनेस आपण आपली जी प्लेट आपण ऍड केलेली आहे याच्यावरती त्यासाठी आपण थिकनेस अप्लाय करूयात. 0.20 ची आपण घेतलेली आहे थिकनेस. असाइन टू व्ह्यू, असाइन येस. ओके, 3D रेंडर्ड व्ह्यू मध्ये आपण बघूया. सेक्शन असाइन झालेला आहे. ओके, त्यानंतर आपण याला करूयात सपोर्ट्स ऍड करूयात. ओके, सपोर्ट साठी आपण इथे सपोर्ट मध्ये जाऊ. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे सपोर्ट क्रिएट करूया. फिक्स सपोर्ट ऍड करूयात. ओके, आपण आपली जॉमेट्री टॉप व्ह्यू मध्ये ठेवूयात बिकॉज आपल्याला बेस नोड सिलेक्ट करून त्याला सपोर्ट ऍड करायचे. फिक्स सपोर्ट. ओके, हे बेस नोड्स आपले सिलेक्ट झालेले आहेत. असाइन टू सिलेक्टेड नोड्स, असाइन येस. ओके, 3D रेंडर्ड व्ह्यू आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये बघूया सपोर्ट असाइन झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला करायचे लोड्स अँड डेफिनेशन्स. लोड्स अँड डेफिनेशन मध्ये गेलो. आता आपल्याला मूव्हिंग लोड आहे, व्हेकलचा लोड आहे आपल्याला. सो व्हेकल लोड आपल्याला डिफाइन करायला लागणार आहे. व्हेकल डेफिनेशन, ऍड. सपोज आपला व्हेकलचा लोड आपण घेऊयात
100 किलोन्यूटन. ओके, आता त्याचं डिस्टन्स घेऊया आपण 3 मीटर. ओके, आता त्याचा आपण 50% कमी करूया. लोड आपण सपोज 50 किलोन्यूटन घेऊयात आणि डिस्टन्स 1.5. ओके, आपण अज्युम केलेलं आहे, ऍड करूया, क्लोज करूया. ओके, त्यानंतर आपल्याला डेड लोड आपला या पूर्ण स्ट्रक्चरचा असाइन करायचा आहे. त्यासाठी आपण लोड केसेस डिटेल्स मध्ये जातो. आपण बघितलेलं आहे आधी प्रायमरी लोड्स मध्ये इथे डेड लोड. डेड लोड मध्ये जाऊन आपल्याला सेल्फ वेट घ्यायचा आहे. सेल्फ वेट. ओके, ऍड, क्लोज. सेल्फ वेट असाइन करूयात आपण. असाइन टू व्ह्यू, असाइन, येस. ओके, त्यानंतर आपल्याला लोड जनरेशन मध्ये जाऊन लोड नंबर ऑफ लोड्स टू बी जनरेटेड करायचे आहेत. ओके, त्यासाठी आपण लोड केसेस डिटेल्स मध्ये जातो. ऍड, लोड जनरेशन, नंबर ऑफ लोड्स टू बी जनरेटेड आपण 10 घेऊया. आपण ट्रान्सलेशन रिपीट मध्ये स्टेप स्पेसिंग किती घेतले होते? 10 घेतले होते. ओके, तर नंबर ऑफ लोड्स टू बी जनरेटेड 10. ऍड करूया तिथे, क्लोज करूया. ओके, त्यानंतर जनरेट लोड मध्ये इथे जाऊन ऍड करायचं आपल्याला आपली पोझिशन काय असणार आहे. इनिशियल पोझिशन ऑफ लोड आपले एक्स कोऑर्डिनेटला आपण 3 मीटर असणार आहे. ओके, त्यानंतर वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. ओके, झेड कोऑर्डिनेट 0. लोड इन्क्रीमेंट. ओके, लोड इन्क्रीमेंट आपण सेट डिरेक्शन मध्ये लोड इन्क्रीमेंट होणार आहे. ओके, सो आपण इथे 5 मीटर घेऊया. ओके, त्यानंतर आपल्याला इथे ऍड करायचं आहे. रेंज ऑप्शनल नन असेल. ऍड, क्लोज. ओके, त्यानंतर आपल्याला हा लोड चेक करत, हे बघा आपण इथे बघू शकतो हा लोड या डिरेक्शनला मूव्ह होणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला मटेरियल अप्लाय करायचं आहे. कॉन्क्रीट मटेरियल असणार आहे पूर्ण. असाइन टू व्ह्यू, असाइन, येस. आफ्टर दॅट analysis and print, no print, add, close. ओके, त्यानंतर आपण अनालिसिस करूया. तर अनालिसिस. ओके, 0 एरर्स. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड. डन. ओके, हे सर्व आपले लोड्स आहेत. ओके, 11 लोड्स आलेले आहेत इन्क्लुडिंग डेड लोड. अप्लाय. ओके, इथे आपण बघू शकतो डिफ्लेक्शन आहे. ओके, हे डेड लोडचं डिफ्लेक्शन आहे. इथे आपण लोड जनरेशन आपण इथे बघू शकतो. लोड जनरेशन हॅज 3, 4. हे सर्व आपण सर्व ठिकाणी लोड आपण चेक करू शकतो. डिस्प्लेसमेंट डिफ्लेक्शन किती होत आहे. ओके, सिमिलरली शेअर फोर्स आपण चेक करूया. डेड लोडला शेअर फोर्स आपण हे डिफ्लेक्शनची ऑफ करूया. डेड लोडला शेअर फोर्स आपण बघू शकतो. ओके, त्यानंतर जसं आपण इथं लोड चेंज करूया तसं इथे शेअर फोर्स आपल्याला दाखवत राहील त्या पॉइंटचा. ओके, फॉर एक्झाम्पल लोड जनरेशन 3, ओके, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Okay, similarly bending moment. डेड लोडला बेंडिंग मोमेंट आपण बघू शकतो. ओके, त्या लोड जनरेशन चेंज करून आपण पर्टिक्युलर पॉइंटला आपण बघू शकतो बेंडिंग मोमेंट किती होत आहे. ओके, त्यानंतर रिएक्शन्स आहेत.
हे रिएक्शन्स आपण बघू शकतो इकडे, सपोर्ट्स रिएक्शन्स. बीम्स मध्ये जाऊन हे बेंडिंग आपण बघितलंय. स्ट्रेसेस मध्ये जाऊन आपण इथे स्ट्रेस चेक करू शकतो. सिलेक्ट मेंबर सिलेक्ट करा, त्यानंतर तिथे स्ट्रेस किती आहे, कॉम्प्रेशन, टेन्शन ते आपण चेक करू शकतो. ओके, हा टेबल आहे पूर्ण. त्यानंतर ग्राफ आहे. ग्राफ मध्ये आपण बघू शकतो मूविंग लोड. ओके, मूविंग लोड, जसं लोड पुढे पुढे मूव्ह होत आहे तर त्याचा बेंडिंग मोमेंट, शिअर फोर्स, एक्झियल फोर्स इथे दाखवत आहे. ओके, हा ग्राफ आहे इथे, यू कॅन चेक हिअर. This is moving load. Okay, and plate ला जो आपण maximum absolute check करूया. Okay, apply. Okay, you can see here maximum absolute. Animation मध्ये जाऊन आपण deflection check करूया. हे डिफ्लेक्शन होता है. ओके, हे डेड लोड ला हे लोड जनरेशन 2, 3, 4, 5, 6 इंडिविजुअल लोड्स वरती लोड जनरेशन होता है. हे डिफ्लेक्शन आहे. ओके, सिमिलरली आपण सेक्शन डिस्प्लेसमेंट बघूया. डेड लोड ला load 3, load 4, load 5, load 6, load 7. Okay, so this was moving load. and the reports आहे. रिपोर्ट्स मध्ये आपल्याला जे जे हवंय ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट एव्हरीथिंग. ओके, आपल्या रिपोर्ट मध्ये सर्व इन्फॉर्मेशन प्रिंट होऊन येईल. ओके, जे जे आपण तिथे सिलेक्ट केलेलं आपल्याला काय काय हवंय, structure type, nodes, reactions and all, जे जे आपण सिलेक्ट करू ते प्रिंट होऊन येईल. ओके, so this was about moving load. Thank you.